सर्वांना सविनय जय भीम, नमस्कार, सत श्री अकाल, सलाम अलैकुम। आप सभी को एक प्यार भरा आदाब। आज का जो वीडियो है एक खास विषय पे मैं बनाने जा रहा हूँ आणि तो फक्त आणि फक्त पोलीस यांच्यासाठी आहे। मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि भारतातील सर्व राज्यातील पोलिसांसाठी, पण खास करून मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी। सगळ्या पोलिसांना परत एकदा नमस्कार करतो। आणि ही तुमची पहिली पिढी असेल की जी पोलिसांमध्ये आहे, पण मी माझ्या बाबतीत सांगतो की आम्ही 2 पिढ्या पोलिसांसाठी सेवा बजावलेली आहे, म्हणजे पोलीस खात्यात काम केलेलं आहे। एक माझे वडील होते आणि दुसरा मी होतो। माझा जन्मच पोलीस लाईनमध्ये झालेला आहे। दादा, बँड्रा स्टेशनवरून बाहेर पडल्यावर आपण जेव्हा लकी हॉटेलकडे चालत येतो, जो सिग्नल आहे त्या सिग्नल यायच्या अगोदरच उजव्या साईडला एक चाळ होती, त्या जाळीमध्ये माझा जन्म झालेला आहे। ती चाळ मला अजून पण थोड्या दिवसापूर्वी मी जेव्हा गेलो होतो लकी हॉटेलला, तेव्हा काही वर्षापूर्वी दिसली होती, पण आता आहे की नाही मला माहीत नाही। त्या जाळीत माझा जन्म झालेला आहे आणि माझं बालपणाचे काही वर्ष मी तिथेच काढलेले आहेत। तर असं हे माझ्या वडील पोलीसमध्ये होते। हे मी 60च्या दशकाबद्दल सांगतो, 1960च्या दशकाबद्दल सांगतो आहे। आणि पोलिसांबद्दल एवढा मला आदर, अभिमान असायचा की म्हणजे तो शब्दात व्यतीत करणं कठीण आहे। आणि अचानक 1975 साली माझे वडील गेले आणि त्यामुळे घरात मोठा मी असल्यामुळे मीही पोलिसामध्ये जॉईन झालो 1977 साली। तुम्हाला सांगितलं तर खरं नाही वाटणार की माझ्या वडिलांनी पोलीसमध्ये असूनसुद्धा एकही घर, म्हणजे आम्ही हे जे आता राहतो ते घर, हे सोडून एकही प्रॉपर्टी नाही। शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं बँक अकाउंट नव्हतं, गावी शेत जमीन नव्हती किंवा असं काहीही नव्हतं। म्हणजे जे काय घरात धान्य होतं, वडील गेल्याच्या नंतर पहिल्या महिन्यात ते धान्य संपल्यानंतर आईला घराबाहेर पडून कामाला जावं लागलं। अशा परिस्थितीत माझ्या वडिलांनी नोकरी केली। हे ऐकायला तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल, पण ते खरं आहे। आणि मी आजही माझ्या त्याच आईवडिलांच्या घरात राहतो आहे। मुंबईमध्ये माझंही दुसरं घर नाही आहे। तर सांगायचा मुद्दा हा आहे, तर माझा जन्म बँड्रा पोलीस लाईनमध्ये झाला। लहानपण, संगोपन हे बँड्रालाच झालं आणि संस्कारही माझ्या आईवडिलांचे असेच झाले माझ्यावर की सचोटी, सर्वांबरोबर प्रेमपूर्वक वागणूक, सर्वांना मदत करणं, आणि आजही ते मी मनापासून करतो आहे। आई एक स्टोरी सांगायची। जेव्हा बँड्राच्या पोलीस लाईनमध्ये राहायची, त्या पोलीस लाईनमध्ये मला वाटतं 10-15 रूम्स होत्या पोलिसांच्या, आणि त्या ठिकाणाचे जे सिनियर इन्स्पेक्टर किंवा ACP किंवा जे कोणी, ते राऊंडला यायचे त्या पोलीस लाईनमध्ये, आणि कोणाच्या घरी, सगळ्यांच्या घरी त्यावेळेस तो बल्ब असायचा, तर कोणाच्या घरी तरी ट्यूबलाईट दिसली होती आणि त्यांनी त्याचा जाब विचारला होता की तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले की तू ट्यूबलाईट लावले। हे खरीच सांगतो, आईने मला सांगितलेला एक किस्सा आहे। त्यावेळेस TV आलाच नव्हता, रेडिओ काही लोकांकडे असायचे, पण ते ट्यूबलाईटचा किस्सा मला माझ्या आईने सांगितलेला आहे। आणि हे 1960च्या दशकातलं सांगतो। 1975 साली जेव्हा बाबा गेले, ते ऑन ड्युटी गेले, म्हणजे आपण त्याला शहीद म्हणतो तसे ते झाले। आणि त्यांना जे मुंबई पोलीसकडून मुंबई बँड वाजवून त्यांना मानवंदना देऊन, म्हणजे फायरिंग झाली की करून त्यांना मानवंदना दिली होती। हे माझं संचित आहे माझ्या वडिलांच्या बाबतीत, आणि तेच पोलीसचं मी जॉईन झालो 1977 साली। हे मुंबईचं मरोळचं जे PTS आहे ना, ते नुकतंच त्यावेळेस सुरू झालं होतं 70च्या दरम्यान।
आणि तिथे जे परेड ग्राउंड आहे ना, तिथे मी माझा घाम गाळलेला आहे. कारण ते परेड ग्राउंड आहे ना, त्यावेळेस ओबडधोबड होतं. आम्ही मेहनत करून ते ग्राउंडला ते कट्टे बांधले होते, तिकडच्या भिंती बांधल्या होत्या. स्वतः खांद्यावर मी दगड वाहिलेले हे मला एवढं आठवते. आणि मी मध्यंतरी तिथे बघायला गेलो होतो. त्यानंतर मी जेव्हा ट्रेनिंग्स करून बाहेर आलो, त्याच्यानंतरचा माझा काळ एकदम सुवर्ण काळ होता. मी अशा लोकांच्या हाताखाली काम केलं, अशा लोकांना काम करताना बघितलं. म्हणजे मी खूप काळ ए खान साहेब, ज्यांचं नाव शूटआउट ॲट लोखंडवाला याच्यासाठी अजूनही घेतलं जातं, ते खानसाहेब ज्यांनी मुंबईचं गँग वॉर आणि गँग लीडर्स त्यांना संपवण्यासाठी जे शूटआउट चालू केलं, त्याचे ते मुहूर्तमेढ रोवणारे ते पहिले ऑफिसर होते. तसंच भीष्मराम बाम साहेब, JF रिबोरो साहेब, असे ए वाकडकर साहेब यांच्या अवतीभोवती मला काम करायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी स्वतःला एक बिलागी साहेब म्हणून होत्या. आणि मला वाटतं पहिल्या लेडीज ACP भट मॅडम होत्या, कदाचित आता म्हणजे चुकीचा म्हणे, भट मॅडम होत्या. त्या पहिल्या त्या 3 स्टार होत्या, नंतर त्या ACP झाल्या हे मला आठवते. मला वाटतं अजून एक मूण म्हणून होत्या, त्या आमच्या वेळेस त्या सब इन्स्पेक्टर म्हणून लागल्या होत्या. तर अशा लोकांबरोबर मी काम केलेलं आहे. ए खानचा म्हणजे मी तुम्हाला जो आता हे किस्से जे सांगतो त्याच्या मागचं कारणच हे आहे की ए खान साहेबांचा जो किस्सा सांगणार आहे तो मी ह्या व्हिडिओच्या पुढच्या भागात सांगणार आहे. थँक्यू आणि जय भीम.